नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। येथे मी अर्धा किलो गाजर घेतली आहे। बघा, आता गाजर स्वच्छ धुवून कापून किसून घेतला आहे। किस मस्त लाल असा दिसत आहे। चला आता हलवा बनवायला सुरुवात करूया। येथे मी कढई गरम करायला ठेवली। 1 चमचा गरम करायला तूप घालते। तूप हलकं गरम होऊ द्या। तूप हलके गरम झाले, आता मी गाजरचा कीस घालते। तुपात गाजरचा कीस चांगला परतायचा आहे, असा परतत राहायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। गाजराचा कीस असा परतत राहायचा आहे, नाहीतर खाली लागेल। तुपात गाजराचा कीस चांगला परतल्यामुळे गाजराच्या हलव्याला चांगला रंग येतो आणि गाजराचा कीस लवकर नरम होतो। बघू शकता तुम्ही, इथे गाजराचा कीस मस्त असा नरम झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर घालूया। साखर येथे मी 1 वाटी घेतली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर अशी हलव्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला आता पाणी सुटेल। बघू शकता, इथे साखरेला पाणी सुटलेलं आहे। तुपामध्ये गाजरचा हलवा भाजायला 5 मिनिटं लागली आहेत। त्यानंतर मी साखर टाकली। बघा, साखरेला चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता कसा गाजरचा कीस नरम झाला आहे। साखरेला पाणी सुटल्यामुळे गाजराचा कीस चांगला शिजला जातो। आता मी 1 वाटी दूध घालते। दुधामध्ये चांगला गाजरचा कीस मिक्स झाला आहे। दूध घातल्यानंतर 5 मिनिट गाजरचा कीस चांगला परतून घेतला। आता मी येथे 4-5 काजू बदामचे तुकडे करून घेतले आहेत, ते घालत आहे। थोडीशी इलायची पावडर घातली आहे। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता, गाजरचा हलवा मस्तपैकी असा तयार झालेला आहे। याची फ्लेम आता मी बंद करते। आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।